नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे। या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। याआधी या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामार्फत म्हणजेच एसीबीकडून देखील छगन भुजबळ यांना क्लीन चिट देण्यात आली होती। त्यानंतर आता ईडीने भुजबळ यांच्या विरोधात कारवाई थांबवत त्यांना या प्रकरणातून पूर्णतः दोषमुक्त केले। छगन भुजबळ आणि इतर आरोपींकडून ईडीकडे निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज करण्यात आला होता आणि तो त्यांचा अर्ज ईडीने मंजूर केलाय। दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता। हा कथित आरोप सुमारे 850 कोटी रुपयाचा असल्याचं सांगितलं जात होतं। या प्रकरणामुळे छगन भुजबळ यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं। जवळपास ते 2 वर्ष तुरुंगात होते। मात्र प्रदीर्घ काळ चाललेल्या तपासानंतर आधी एसीबी आणि आता ईडीकडून देखील त्यांना दिलासा मिळाल्याने छगन भुजबळ यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली। त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत मोठी चर्चा रंगली आहे।